नमस्कार मित्रांनो, सायफायमध्ये तुमचं स्वागत आहे। निवडणूक विभागाने एक यादी जाहीर केलेली असते मतदारांची। ती यादी त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेली असते। त्या यादीमध्ये नेहमी अपडेट केले जातात, त्यामध्ये काही नावे ॲड केली जातात तर काही नावे त्यामधून वगळली जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमच्या गावातील किंवा तुमच्या विभागातील ही मतदान यादी कशी डाउनलोड करायची ते पण PDF मध्ये हे आपण आज बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरमध्ये जायचं आहे। मी येथे क्रोम ब्राउझर ओपन करत आहे आणि येथे तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे वोटर सर्च केल्यानंतर ही पहिली वेबसाईट आहे बघा, voters.eci.gov.in। याच वेबसाईटवर तुम्हाला इथे जायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेन, तेथे क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता। इथं आल्यानंतर बघा खाली स्क्रोल करा, नंतर तुम्हाला इथे डाउनलोड इलेक्ट्रॉल रोल PDF हे एक ऑप्शन दिसेल। या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे। त्यानंतर इथे 2026 हे जे वर्ष निवडलेलं आहे ते तुम्हाला 2024 करा, कारण 2024 पर्यंतच्या पूर्ण अपडेट यादी इथे आहे। 2026 जर तुम्ही आता सर्च केले तर तुम्हाला ही यादी मिळणार नाही। तर 2024 इथे सिलेक्ट करा। त्यानंतर इथे रोल टाईप इथे तुम्हाला फायनल रोल सेकंड SSR 2024 हे सिलेक्ट करा। त्यानंतर इथे तुमचा जिल्हा जे की नांदेड। त्यानंतर इथे सिलेक्ट AC इथे तुम्हाला मतदारसंघ निवडायचा आहे। तर इथं हातगाव हे माझा मतदारसंघ आहे। त्यानंतर इथे खाली भाषा इथे तुम्ही मराठी करू शकता आणि इथे नंतर जसा इथं कॅप्चा दिलात जशाच तसा इथे तुम्हाला टाकायचं आहे। आता इथे डाउनलोड सिलेक्ट PDF आताच क्लिक नाही करायचं, त्यासाठी तुम्हाला याच्या आधी खाली जायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे। या लिस्टमध्ये आधी जे कोणतं गाव असेल त्याला सिलेक्ट इथे टिकमार्क करायचं आहे। तर इथून तुम्ही पुढच्या पेजवर पण जाऊ शकता। त्यानंतर तुमचं जे काय गाव आहे त्या गावासमोर इथे टिकमार्क करा आणि पुन्हा इथे वर जाऊन डाउनलोड सिलेक्टेड PDFs या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे बघा सक्सेसफुल आणि एरर हे असं ऑप्शन आलेलं आहे, थोडा इथे वेट करा। तर इथे बघा ही फाईल डाउनलोड झालेली आहे। तर हे तुम्ही डायरेक्ट इथून ओपन करू शकता किंवा मग इथे साईटला क्लिक करून डाउनलोड या ऑप्शनमध्ये जाऊन हे 2024ची आपली मतदान यादी इथून ओपन करू शकता। इथे ओपन झाल्यानंतर हे पूर्ण एक PDF फाईल तुम्हाला इथे दिसेल। तर यामध्ये इथून पूर्ण मतदारांचे नावे यामध्ये दिलेली आहेत। ही यादी डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमचं नाव यामध्ये बघू शकता। जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्ही फॉर्म नंबर 6 भरून यामध्ये नाव ॲड करू शकता। नवीन मतदानासाठी कसं अप्लाय करायचं ऑनलाईन त्याबद्दलची जर माहिती हवी असेल तर कॉमेंट करून सांगा, त्याची पण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।